साताऱ्यामध्ये सध्या शरद पवार दाखल झालेले आहेत आणि शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः शरद पवार आज साताऱ्यामध्ये आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज शशिकांत शिंदे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची ही गर्दी, हा उत्साह आपण पाहतोय आणि या मोठ्या शक्ती प्रदर्शनामध्ये आज शशिकांत शिंदे आपला उमेदवारी अर्ज साताऱ्यामधून दाखल करतायत। महाविकास आघाडीचं हे शक्ती प्रदर्शन आज खरं तर साताऱ्यामध्ये होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर स्वतः शरद पवार आता साताऱ्यामध्ये दाखल झालेले आहेत। आज साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। एकूणच आपण पाहतोय शरद पवार सध्या चांगलेच कामाला लागलेले आहेत। एकूणच शरद पवार गटामध्ये सध्या इन्कमिंग सुद्धा वाढलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार आज साताऱ्यामध्ये आहे आणि हे मोठं शक्ती प्रदर्शन तिथे होत आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांच्याकडून। ओंकार, काय सांगाल? सध्या शरद पवार साताऱ्यामध्ये दाखल झालाय आणि मोठी गर्दी इथे कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची दिसते। नक्कीच साताऱ्यामध्ये जो आज शशिकांत शिंदे यांचा लोकसभा मतदारसंघाचा जो अर्ज भरायचा आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी ही साताऱ्यातील गांधी मैदान परिसरात झालेली आहे आणि आता स्वतः शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण हे आता उपस्थित झालेले आहेत। नितीन बानगुडे पाटील सुद्धा त्यांच्यासोबत आहेत। एकूणच गर्दी पाहता मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरलेले आहेत। शरद पवार यांच्या बरोबर हा अर्ज भरण्यासाठी जयंत पाटील हे सुद्धा येणार असल्याची माहिती कळते, परंतु आता तरी शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे दोन्ही नेते साताऱ्यात उपस्थित झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी आहे, तुतारीचा जयघोष होतोय। शरद पवार परत शशिकांत शिंदे यांचे बॅनर उंचावून लोक मोठ्या प्रमाणात इथं गर्दी करताना आता पाहायला मिळत आहेत। आता थोड्याच वेळात ही रॅली साताऱ्यातील राजपथामार्गे पोवई नाका परिसरात पोहोचेल आणि पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून तिथून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हा अर्ज भरण्यासाठी ही रॅली पुढे निघून जाईल। यानंतर दुपारी शरद पवार हे माध्यमांशी काय बोलतात याकडे सर्वांचं आता लक्ष लागून राहिलेलं आहे। अगदीच, नक्कीच ओंकार, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय 2019 साली शरद पवार साताऱ्यामध्ये आलेले होते श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी आणि त्यावेळेची त्यांची जी सभा अतिशय प्रभावी झाली होती आणि आता सुद्धा शरद पवार हे प्रचारादरम्यान इथे आलेले आहेत। ही महत्त्वाची दोन दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय। महाविकास आघाडीचं साताऱ्यामध्ये शक्ती प्रदर्शन सुरू आहे तर कोल्हापूरमध्ये सुद्धा महायुतीचं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी सुरू आहे। इथे आपण पाहतोय संजय मंडलिक हे सुद्धा आज उमेदवारी अर्ज आपला दाखल करणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर तिथे सुद्धा मोठं शक्ती प्रदर्शन महायुतीचं होतंय आणि इकडे साताऱ्यामधली ही थेट दृश्य आपण पाहतोय। पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा शरद पवार यांच्या सोबत आहेत, शिवाय जयंत पाटील सुद्धा आहेत आणि मोठं शक्ती प्रदर्शन आज खरं तर महाविकास आघाडीचं साताऱ्यामध्ये होतंय। साताऱ्यामध्ये शरद पवार सध्या दाखल झालेले आहेत। 2019 साली शरद पवार यांनी पावसातली जी सभा घेतली साताऱ्यामध्ये श्रीनिवास पाटील यांच्यासाठी, ती सभा अतिशय प्रभावी ठरली होती आणि आता सुद्धा शरद पवार हे साताऱ्यामध्ये आज काय बोलतात त्याकडे लक्ष असणार आहे। आपण पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी ओंकार कदम यांच्याकडे। ओंकार, काय सांगाल? सध्या जंगी स्वागत या ठिकाणी शरद पवारांचं करण्यात येत आहे, काय अधिकचे अपडेट्स?